नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी स्नेहल. आज मी माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे स्नेह रंगतमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मला या चॅनलमध्ये रेसिपीज, क्राफ्ट आयडियाज, रांगोळी डिझाईन्स किंवा ब्लॉग्स असं भरपूर सारं काही पाहता येणार आहे. आज मी जे माझं नॉर्मल मॉर्निंग रुटीन आहे, म्हणजेच काय मी फार वेगळं तर काही करत नाही, पण जे माझं मॉर्निंगला माझं काम असतं, काय काय मी कामं करते, कशा पद्धतीने मी शेड्यूल करत असते, हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि अशा पद्धतीचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तरीही मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग मी आज काय काय केलं सकाळपासून ते बघूया. गुड मॉर्निंग. माझी सकाळ 6:15 ते 6:30 पर्यंत होते. आज शूट करायचं होतं म्हणून 6 वाजता उठले. तर मी रात्री सब्जा भिजत घातला होता पाण्यामध्ये आणि ते पाणी मी आज सकाळचं पिणार आहे. तर असं छान शांत बसून पाणी प्यायला मला आवडतं. तर मी कधी सब्जाचं पाणी पिते, कधी धने जिरे भिजत घातलेले असतात मी रात्रीचे, ते कोमट करून पिते, कधी नॉर्मल सिंपल कोमट पाणी, कधी लिंबू पिळून पाणी, असं मी पित असते. सकाळचं 1 ग्लास पाणी पित असते. त्यानंतर फ्रेश होते, आंघोळ करते आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागते. आंघोळ केल्यानंतर स्वयंपाक करतो, त्यामध्ये आपली पॉझिटिव्हिटी उतरते असं मला वाटतं. म्हणजे हे कधी कधी 5-10% माझं चुकतं सुद्धा. कधी मी बिना आंघोळीचेच स्वयंपाकाला लागते, कधी लेट झालेलं असतं त्यामुळे सुद्धा. तर मी रात्रीचे मूग भिजत घातले होते, त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची बारीक केलेली आहे, थोडंसं पाणी घालून हे बारीक केलेलं आहे, त्यामध्ये मीठ आणि ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि त्याचे मी इथे चिला करून घेणार आहे. म्हणजे आपण आंबोळी करतो तशा टाईपमध्ये करणार आहे. हे खूपच हेल्दी आहे आणि खूप छान आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा चिला. मी फार डिटेल सांगत बसले नाही, कारण मग खूप मोठा व्हिडिओ होतो आणि मग लोक बघत नाहीत व्हिडिओ, त्यामुळे. तर अशा हेल्दी गोष्टी आपण सुद्धा खाऊ शकतो आणि लहान मुलांना जर आपल्याला मूग, ज्वारीचं पीठ असं त्यांच्या शरीरामध्ये जावं असं वाटत असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता. छान सिंपल रेसिपी आहे. तर मी आदल्या दिवशी हे बऱ्यापैकी मी डोक्यात ठेवते की काय उद्या करायचं आहे. कधी तिला विचारते की काय टिफिनला द्यायचंय, ते ठरवून मी प्लॅन करत असते. कधी शाबू भिजत घालते, तिला खिचडी खूप आवडते, कधी चपाती भाजी, कधी रोल, असं वेगवेगळं देत असते. तिचं आवरून घेतलं, तिच्या 2 वेण्या घालायच्या असतात सकाळी आणि त्यानंतर मी टिफिन पॅक करते. कधी मी सोडायला जाते, कधी राजेंद्र सोडायला जातात. पण सध्या आता स्कूटी घेतल्यापासून गेल्या वर्षीपासून मी शक्यतो सोडायला जाते. तिला आवडतं मी सोडायला आलेले. तर आमच्या दोघींच्या काही त्यामध्ये पण गप्पा असतात. आणि तर मी शॉर्ट ब्रेकसाठी काहीतरी देत असते. तर तिला मखाने खूप जास्त आवडतात, त्यामुळे थोडेसे मखाने सुद्धा देते, जेणेकरून ती शॉर्ट ब्रेकमध्ये मखाने खाईल आणि लॉंग ब्रेकमध्ये हा टिफिन संपवेल. तर अशा पद्धतीने मी हे सगळं 6:15 पर्यंत आवरून घेते, कारण तिला 6:15 मला सोडायला जायचं असतं. तर अशा पद्धतीने ही सकाळची धावपळ असते 6:15 पर्यंतची. त्यानंतर 10 मिनिटात मी सोडून येते. जवळच आहे स्कूल, त्यामुळे गाडीवरती जाऊन 10 मिनिटात येते आणि लगेचच स्वयंपाकाला लागते, कारण 8:30 पर्यंत मला राजेंद्रचा टिफिन बनवायचा असतो, आमचा स्वयंपाक असतो. म्हणजे मी सगळे एक साथच बनवून घेते, काही दुपारी वेगळं असं काही ठेवत नाही मी शक्यतो. सगळं सकाळचंच आवरून घेते. मी कधी कधी प्लॅन करून ठेवलेलं असतं की संध्याकाळी की काय सकाळची भाजी करायची, त्यानुसार आहे का घरामध्ये काही, किंवा भेंडी असेल, वेळ लागतो त्याला चिरायला, तर मी आदल्या दिवशीच ते धुवून पुसून चिरून ठेवलेली असते शक्यतो, जेणेकरून आपल्याला सकाळचं झटपट होईल. तर अशा पद्धतीने मी थोडंसं प्लॅन करून ठेवत असते. लसूण, खोबरं, शेंगदाण्याचं कूट असं मी तयार करून ठेवते 4-4 दिवसाचं, त्यामुळे झटपट होतं स्वयंपाक आहे तो. आणि छोटी छोटी जी भांडी आहेत ती मी पटकन विसळून घेते, जेणेकरून आपला किचन कट्टा साफ राहावा. कारण मुंबईतले किचन कट्टे खूपच छोटे असतात ना, गावाकडच्या सारखे नाही आहेत की भरपूर जागा आहे. तर इथे खूप कमीत कमी जागेत आपल्याला छान बसवायचं असतं सगळं. तर अशा पद्धतीने मी प्लॅन करत असते. तर झटपट सगळा स्वयंपाक आवरून घेतला, नाश्ता वगैरे बनवून घेतला. राजेंद्र गेल्यानंतर मी हा किचन कट्टा वगैरे लगेच साफ करून घेते, कारण मला किचन कट्टा सगळ्यात जास्त साफ असावा असं वाटत असतं मला दिवसभर. म्हणजे मला फार बेचैन होतं नाहीतर ते खराब दिसलं की, कारण कोण नाही कोण येत असतं आपल्या घरामध्ये आणि ते खराब वाटत असतं की हे सगळीकडे धूळ आहे, कचरा आहे असं. आणि मला वाटतं की सकाळचं 1-अर्धा तास आपण जर दिला घराला तर कंप्लीट घर स्वच्छ होत असतं. मी घर साफ करून झाडून लगेच थोडंसं 10 मिनिटं लागतात. जर रोजची रोज आपण पुसून घेत असतो सगळ्या वस्तू, किंवा सगळ्या वस्तू काय आपल्याला रोज पुसायची गरज नसते, 4 दिवसातून पुसल्या तरी चालत असतात. फक्त नॉर्मली जर टेबल वगैरे पुसून घेत असू तर
रोजची रोज घेतला तर एक 10 ते 15 मिनिटात आपलं हे काम होऊन जातं. घर स्वच्छ ठेवायला खूप जास्त आवडतं आणि त्यासाठी मी थोडीशी धावपळ करत पण हे आवरावरी करून घेत असते. रांगोळी काढायचं काम किंवा झाडांना पाणी घालायचं काम हे मला खूप जास्त आवडतं. खरं तर माझी खूप धावपळ असते दिवसभर पण तरी पण मी त्यातून वेळ काढून मी रांगोळी काढत असते. मी रोज रांगोळी नाही काढत खरं तर. मी 4 दिवस एक रांगोळी 4 दिवस छान टिकते तर मी 4 दिवसांनी दुसरी रांगोळी काढते. असं असतं माझं प्लॅन. म्हणजे रोजची रोजच काढायची असं पण काही नाही, थोडेसे ऍडजस्टमेंट कराव्या लागतात. आणि देवपूजा कधी कधी देवपूजेच्या आधी भूक लागलेली असेल तर मी कधी नाश्ता करते आणि त्यानंतर सुद्धा देवपूजा करते, कारण आधी पोटोबा मग विटोबा असं सुद्धा माझं असतं. कधी देवपूजा करते आणि निवांत बसून नाश्ता करावा वाटत असेल तर त्यानंतर नाश्ता करते, असं पण असतं. म्हणजे थोडंसं ऍडजस्टमेंट करून आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो. छान निवांत नाश्ता, त्यानंतर अर्धा तास रेस्ट असते माझी. निवांत टीव्ही पाहते, म्हणजे न्यूज बघतच मी नाश्ता करत असते, जेणेकरून आपल्याला दिवसभरात कळत असतं की काय झालंय काय चाललंय, थोड्याशा माहिती कळत असतात आपल्याला. 9:30 ते 10 पर्यंत मी नाश्ता करायला बसते आणि हे जर सकाळचं आपण आवरून घेतलं तर आपल्याला आपल्यासाठी भरपूर दिवसभरात टाइम मिळत असतो. घरातली सगळी कामं झाली आणि त्यानंतर छान अर्धा तास रेस्ट करून घेतली आणि आता मी माझ्या खऱ्या कामाला सुरुवात करणार आहे. म्हणजेच माझं दिवसभरामध्ये काय काम आहे, मला आज काय काय करायचं आहे हे थोडंसं बघत असते. शिलाईची कामं मी बऱ्यापैकी घेते, त्यामुळे त्याची कुणाची अर्जंट आहेत का हे बघायचं असतं मला. तर ती मी एकदा चेक करते आणि मग कामाला लागते. आता मी मी या रजिस्टरमध्ये, हे माझं फेवरेट रजिस्टर आहे, यामध्ये माझं सगळं लिहिलेलं असतं. पण मी याऐवजी आता मी काहीतरी वेगळं मागवलेलं आहे, ते म्हणजे हे मंथली प्लॅनर. तर मी अजून हे फक्त ओपन करून पाहिलं होतं की कसं आहे, तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. जर तुम्हाला सुद्धा अशीच भरपूर सारी कामांची लिस्ट असेल आणि तुम्हाला सुद्धा असं जर लक्षात राहावं असं वाटत असेल, झटपट बघता येईल असं वाटत असेल, तर असा हा प्लॅनर तुम्ही मागवू शकता. मला तरी पर्सनली खूप छान वाटलाय हा प्लॅनर. अशा पद्धतीचा हा प्लॅनर दिलेला आहे. तर आपण यामध्ये डेट्स टाकूया, आपल्याला काय काय करायचं आहेत कामं ते डेट वाईज डेट वाईज आपण लिहू शकतो. तर छान आहे. आणि हा त्याच्यासोबतचा मार्कर आहे. हा इथे इरेजर सुद्धा दिलेला आहे, याने आपण इरेज करू शकतो. हे डॉट्स कशासाठी दिलेत, कदाचित इम्पॉर्टंट काय असेल तर आपण डॉट लावू शकतो त्याच्यावरती, असं काहीतरी असू शकतं. हा, हे डबल टेप आहेत, तर हे आपण याला पाठीमागे चिकटून आपण भिंतीवरती किंवा फर्निचरवरती आपण लावू शकतो. तर आजचा हा असा माझा मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग होता. तर तो मी आजचा हा मला वाटतंय की माझ्या परीने मी ट्राय केलेला आहे की तुमच्यासोबत शेअर करण्याचा. पण तुम्हाला अजून असे काही व्हिडिओज बघायचे आहेत का माझ्याकडून, की काही माझी होम टूर असेल किंवा किचन टूर असेल, काही वेगळं तुम्हाला जे असं वाटत असेल की तुम्हाला माझ्याकडून काही छान शिकण्यासारखं वाटत असेल किंवा काही, तरी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर मला सपोर्टची खूप गरज आहे सध्या, कारण मी नवीन चॅनल स्टार्ट केलेला आहे आणि मला वाटतं की मी काहीतरी नवीन करू पाहते, तर तुमचा थोडासा सपोर्ट लागेल मला. तर काही सपोर्टसाठी काही वेगळा खर्च नाहीये किंवा वेगळा काहीतरी फार टाइम काढायचा नाहीये. अगदी कमी सेकंदामध्ये तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारचं जे बेलचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि छोटीशी कमेंट माझ्यासाठी पुरेशी आहे, तेवढी नक्की करा.